नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या बॉम्बे हायकोर्ट पदभरतीमधील अतिसंभाव्य GK/GSच्या प्रश्नाच्या 17व्या भागामध्ये इथे भेटत आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, जिथून तुम्हाला याची PDF आजच्या लेक्चरची तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी आपली 26 एप्रिलला पेपर आहे, बरोबर? तर त्यामुळे आपण अभ्यास नक्कीच करत असावा. तर अभ्यासासोबतच आपल्याला प्रश्नपत्रिकांचा सरावही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगाने आपण मात्र 75 रुपयाच्या माफक दरामध्ये 20 टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहे, जेणेकरून तुमचा परीक्षेच्या अगोदर प्रश्नपत्रिकांचा चांगला सराव व्हावा. तर मात्र 75 रुपयाच्या माफक दरामध्ये उपलब्ध होत आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्हाला ॲपची डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता. आणि त्याचबरोबर क्लर्कसाठी जे पद आहे, त्या पदासाठी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांना संगणकावर आधारित कंपल्सरी 10 प्रश्न आहेत. तर ते 10 प्रश्न योग्यरित्या हाताळण्यासाठी किंवा ज्या विद्यार्थ्यांना संगणकाशी संबंधित जे काही प्रश्न त्यांना अडचणी येत होतात, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मात्र 49 रुपयामध्ये आपण संगणकावर आधारित बॅच आहे, ज्यामध्ये प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत. त्याचबरोबर बेसिक लेक्चर जे आहेत संगणकाचे बेसिक अंडरस्टँडिंगचे ते तिथे घेण्यात आलेले आहे. तर त्याची फीस राहणार आहे मात्र 49 रुपये. तर टेस्ट सिरीज असो किंवा बॅच असो, ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक उपलब्ध आहे, की तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस त्याच्यावर घेऊ शकता. आपण आपल्या प्रश्नपत्रिकांच्या त्याला सराव करायला सुरुवात करूया. प्रश्नपत्रिका ज्या आहेत मागे झालेल्या पण आणि आजची पण टेलिग्राम चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. जर नवीन असाल तर चॅनलला जॉईन करू शकता. आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिले बघा, कोणत्या राज्य सरकारने डिसेंबर 2025 मध्ये शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये अनाथांसाठी 1% आरक्षण जाहीर केलेले आहे? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, गुजरात, तर कर्नाटक आणि चौथं केरळ. तर पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र हे त्याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र सरकारने अनाथ जे आहेत महाराष्ट्रातील नागरिक त्या सर्वांसाठी शिक्षण व नोकरीमध्ये 1% आरक्षणाचं धोरण स्वीकारलेलं आहे. प्रश्न बघूया. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत छतावरील सौर ऊर्जा बसवण्याच्या बाबतीत कोणते राज्य आघाडीवर आहे? पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, दुसरं गुजरात, तिसरं उत्तर प्रदेश आणि चौथं आंध्र प्रदेश. तर पर्याय क्रमांक 2 गुजरात हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता ही PM सूर्यघर योजना जी आहे का, ही योजना जर बघायला गेली तर प्रत्येकाच्या घरावर सोलार पॅनल बनवले जाणार आहे आणि 300 वॅट पर्यंत वीज तिथे मोफत मिळणार आहे, म्हणजे त्याच्यावर. आणि उर्वरित मग आता महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर महावितरण सारख्या कंपनीजकडे दिलं जाईल आणि तिथून मग ते वीज वितरण केलं जाईल. आता ही योजना कधी लॉन्च केलेली PM सूर्यघर योजना? तर 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात. आता हे PM सूर्यघर बद्दल विचारलं आहे तर गुजरात योग्य उत्तर आहे. परंतु ओव्हरऑल एकंदरीत सौर ऊर्जावर कोणतं राज्य आघाडीवर आहे? तर ते आहे आपलं राजस्थान. हे इथे लक्षात घ्यायचं आहे. तर प्रश्नाकडे वळूया. डिसेंबर 2025 मध्ये युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रातिनिधिक सूचीमध्ये टेंटेटिव्ह लिस्टमध्ये डायरेक्ट इन्क्लूड नाही, टेंटेटिव्ह लिस्टमध्ये कोणत्या भारतीय सणाचा समावेश करण्यात आला आहे? पर्याय क्रमांक 1 होळी, दुसरं दीपावली, तिसरं पोंगल आणि चौथं बैसाखी. पर्याय क्रमांक 2 दीपावली हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता इथे बघा, प्रातिनिधिक सूची, टेंटेटिव्ह लिस्ट, इथे ना 2 लिस्ट असतात. मग युनेस्को ही अमूर्त वारसाची असो किंवा वर्ल्ड हेरिटेज साईटची असो, सांस्कृतिक ज्या हेरिटेज साईट्स आहेत, वारसा ज्या आहेत त्यांची असो, अगोदर काय निघते? प्रातिनिधिक सूची निघते, टेंटेटिव्ह लिस्ट. मग त्यामध्ये भारत सरकारकडनं काही प्रमोट केले जातात, काही गोष्टी त्या दिल्या जातात लिस्टमध्ये, की XYZ सण उत्सव आहे किंवा XYZ प्लेस आहे. मग त्यातनं युनेस्को जे आहे ते सिलेक्ट करत असते. तर रिसेंटली जर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आपण मराठा मिलिटरी लँडस्केप बघतो बघा. त्यामध्ये 12 किल्ले आहेत. एक जिंजीचा किल्ला आहे आणि बाकीचे उर्वरित महाराष्ट्रातील किल्ले आहेत.
तसंच हे अमूर्त सांस्कृतिक वारसा जो आहे का त्याच्यामध्ये टेंटेटिव्ह लिस्टमध्ये दीपावली हा उत्सव आपण दिलेला आहे. याच्या अगोदर रिसेंटली कोणता आपला जो दुर्गा पूजा जो आहे का तो ह्या लिस्टमध्ये फायनल झालेला आहे. दुर्गा पूजा हा उत्सव आपण फायनल केलेला आहे. तो टेंटेटिव्ह लिस्टमधनं अमूर्त वारसाच्या लिस्टमध्ये आलेला आहे दुर्गा पूजा हा सण. त्याच्यानंतर आता आपण दीपावली हा सण तिथे दिलेला आहे. आता तो येत्या 1-2 वर्षामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये ऍड झालेला आपल्याला बघायला मिळेल. वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये रिसेंट अपडेट जर कोणता असेल तर मराठा मिलिटरी लँडस्केप. त्याच्या अगोदर शांतिनिकेतनचं विश्व भारती विद्यालय, त्याच्यानंतर आसाममधले जे मॉन्युमेंट्स होते बघा आपले, त्याला ओहोम डायनेस्टी मधले जे प्रेत वगैरे पुरले जात होते ते ठिकाण बघायला मिळते. युनेस्कोचा धोलावीरा वगैरे ह्या साईट रिसेंटली ऍड झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. पण एक्झॅक्ट रिसेंट कोणती आहे जी मागच्या वर्षी ऍड झाली? मराठा मिलिटरी लँडस्केप. हे लक्षात ठेवायचं आहे. आता पोंगल, बैसाखी, होळी हे जर बघायला गेलं तर पोंगल आपण तामिळनाडूमध्ये बघतो, बैसाखी आपल्या पंजाबमध्ये बघतो, होळी पूर्ण भारतभर आपण साजरी करतो. पुढचं बघा, पेटा इंडियाचे पर्सन ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाला घोषित करण्यात आले? दीपिका पादुकोण, रवीना टंडन, सुष्मिता सेन आणि प्रियंका चोपडा. तर पर्याय क्रमांक 2 रवीना टंडन हे त्याचं योग्य उत्तर आहे. ॲनिमल वेलफेअर साठी त्यांनी केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ त्यांना पेटा पर्सन ऑफ द इयरचा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. कशासाठी? ॲनिमल वेलफेअर साठी केलेलं काम. प्रश्न करूया. PIL चा मुख्य उद्देश काय आहे? वैयक्तिक लाभ, सार्वजनिक हित, राजकीय फायदा की आर्थिक फायदा? तर पर्याय क्रमांक 2 सार्वजनिक हित हे त्याचं योग्य उत्तर आहे. PLI म्हणजे काय? आपल्या जनहित याचिका. मग जनहित याचिका कशासाठी दाखल केल्या जातात आणि ह्या भारतातील कोणताही नागरिक करू शकतो? जनहित याचिका दाखल करू शकतो. सार्वजनिक हितासाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते त्याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे. प्रश्न, उच्च न्यायालयाचे अधिकार कोणत्या भागात येत आहेत? उच्च न्यायालय हायकोर्ट बद्दल विचारत आहे की ते हायकोर्ट कशा अंतर्गत इन्क्लूड होतं? तर भाग 6, भाग 5, भाग 3 की भाग 2? तर पर्याय क्रमांक 1 भाग 6 मध्ये आपल्याला हायकोर्टशी संबंधित ज्या काही आर्टिकल्स आहेत का ते बघायला मिळतात. मग भाग 6 मध्ये आपल्याला कलम 214 ते 234 पर्यंत आपल्याला हायकोर्टशी संबंधित कलम बघायला मिळतात. आता बघा इकडे भाग 5 सुप्रीम कोर्टशी संबंधित, भाग 3 काय? मूलभूत हक्क, कलम 12 ते 35. त्याच्यानंतर भाग 2 काय? नागरिकत्वाशी संबंधित आहे. कलम 10 ते 11. हे भाग आणि कलम आपण थोडक्यात लक्षात ठेवणं आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरेल. पुढचा प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कोणत्या भागात आहेत? पुन्हा आपण मागच्याच प्रश्नामध्ये उत्तर बघूया. पर्याय क्रमांक 1 भाग 5, पर्याय क्रमांक 2 भाग 3, पर्याय क्रमांक 4 भाग 4 आणि पर्याय क्रमांक 3 भाग. तर भाग 5 मध्ये आपण बघतो बघा कलम 124 ते 147 मध्ये आपल्याला सुप्रीम कोर्टशी संबंधित भाग 5 मध्ये बघायला मिळतात. भाग 3 आपला मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. भाग 4 जो आहे तो आपला मार्गदर्शक तत्वामध्ये आहे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे.
त्यामध्ये कलम 30 ते 51 दरम्यान आपल्याला मार्गदर्शक भाष बघायला मिळतो. भाग 6 मध्ये पुन्हा तेच आपलं हायकोर्ट. पुढच्या प्रश्नाकडे. न्यायालयीन सक्रियता कोणाशी संबंधित आहे? न्यायालयाचा हस्तक्षेप संसद, कार्यपालिका की राज्यपाल? तर न्यायालयीन सक्रियता नावच सजेस्ट करताय ना, सक्रियता काय? न्यायालयीन हस्तक्षेप कशामध्ये? सरकारच्या धोरणांमध्ये. आणि कशासाठी? सार्वजनिक हितासाठी, लोकहितासाठी. सार्वजनिक हित तसेच संविधान रक्षणासाठी. न्यायालयीन सक्रियता वापरली जाते. बघा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणावर बंधनकारक असतो? फक्त राज्यांवर, सर्व न्यायालयांवर, फक्त संसदेवर, व कोणावरही नाही. तर सर्व न्यायालयांवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा बंधनकारक असतो. आपल्याकडे एकेरी न्याय व्यवस्था आहे बघा. आणि ती न्याय व्यवस्था कशी उत्तरंड स्वरूपाची आहे, एक झाली की एक झाली एक. सर्वोच्च स्थानी काय आहेत आपल्या? सर्वोच्च न्यायालय, बरोबर. त्याच्यानंतर काय आहे आपले? उच्च न्यायालय. त्याच्यानंतर आपले कनिष्ठ न्यायालय, जिल्हा न्यायालय यांचा समावेश होतो. आणि ही उतरंड आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम असतो निर्णय आणि तो ह्या सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो. मुद्रा राक्षस हे नाटक कोणी लिहिलेलं आहे? पर्याय क्रमांक 1 कालिदास, तर विशाखा दत्त, तिसरं भास आणि चौथं. तर विशाखा दत्त याने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिलेलं आहे. आणि इथे बघा कालिदास म्हणून जे ग्रेट संस्कृतचे रायटर जे आहेत, मग त्याने मग विक्रमोर्वशीय, अभिज्ञान शाकुंतलम, त्याच्यानंतर कालिदास, नंतर मेघदूत नावाचं, रघुवंशम यासारखे महान संस्कृतमध्ये असलेले साहित्य लिहिलेले आपल्याला बघायला मिळतात. पुढचे बघा, ऋग्वेदमध्ये एकूण किती सूक्त आहेत? त्यामध्ये का 1017, 1028, 1100 आणि 1200. तर ऋग्वेदामध्ये 1028 सूक्त आपल्याला वेगवेगळ्या मंडलांमध्ये विभागून दिलेले आपल्याला आलेले बघायला मिळतात. आणि सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणून आपण त्याला ओळखतो. सर्वात प्राचीन वेद म्हणून आपण ऋग्वेदाला ओळखत. ऋग्वेदानंतर मग यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदांचा आपल्याला निर्मिती झालेली बघायला मिळते. तराईंचे युद्ध पहिलं बरं का. पहिल्या तराईंचं युद्ध 1191 मध्ये कोणामध्ये झाले? पर्याय क्रमांक 1 अकबर आणि हेम, दुसरं पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी, तिसरं बाबर आणि इब्राहिम लोदी, चौथं हुमायून आणि शेरशाह. तर पर्याय क्रमांक 2 पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी हे त्याचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तराईंच्या 2 बॅटल्स झालेले आहेत. हे तराईंचं पहिलं युद्ध की ज्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण जिंकलेले आहेत आणि दुसरं तराईंचं युद्ध जे आहे ते 1192 मध्ये लगेच एका वर्षानंतर झाले आणि त्याच्यात मोहम्मद घोरी विजयी झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याचाच परिणाम म्हणजे काय? तर भारतामध्ये दिल्ली सल्तनत आली. उर्वरित बघा, अकबर आणि हेमू मध्ये काय? सेकंड बॅटल ऑफ पानिपत. कधी झालेली? 1556. बाबर आणि इब्राहिम लोदी मध्ये पहिलं पानिपतचं युद्ध.
कधी 1526. पहिल्या पानिपतच्या युद्धामध्ये बाबर जिंकतोय, मुघल सत्तेची स्थापना, त्याच्यानंतर मुघल सत्ता दृढीकरण, एकदम इस्टॅब्लिशमेंट, मग अकबराच्या सेकंड बॅटल पानिपतनी बघायला मिळते. हेमू आणि शेरशाह सुरीमध्ये चौसाचं युद्ध 44 मध्ये. त्यामध्ये मात्र शेरशाह सुरी जिंकत आहे व सूर घराण्याची सत्ता भारतावर येत आहे. हे त्या लक्षात घ्यायचं आहे. विजयनगर साम्राज्याची स्थापना कुणी केली? पर्याय क्रमांक 1 कृष्णदेवराय, दुसरं हरिहर आणि बुक्का, देवराया प्रथम आणि चौथं रामराया. तर पर्याय क्रमांक 2 हरिहर व बुक्का हे त्याचं योग्य उत्तर आहे. 1336 मध्ये आपल्याला विजयनगर साम्राज्याची स्थापना झालेली बघायला मिळते. त्याच्यातला सर्वात महान राजा म्हणून आपण कृष्णदेवरायाला ओळखतो. बरोबर. आता हे विजयनगर साम्राज्यात स्थापना 36 मध्ये आणि त्याच्यानंतर रामरायाच्या काळात राक्षस तांगडी किंवा तिलकोटची लढाई म्हणून म्हणता बघा. या युद्धामध्ये विजयनगरचा पराभव झाला आणि तिथून त्याच्या डिक्लाइनला त्याच्या सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि विजयनगर साम्राज्याची राजधानी आपण हम्पी बघतो. प्रेझेंट डे कर्नाटक मध्ये बघायला मिळते आपल्याला. आपल्या 50च्या नोट जी आहे नवीन त्याच्यावर जे चित्र आहे का ते हम्पीचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि इथे ना 4 राजघराणे राहिलेले आहेत विजयनगर मध्ये. पहिलं सुलुवा, पहिलं बघा संगम घराणं, त्यानंतर सुलुवा, त्यानंतर तुलुवा घराणे आणि चौथं आराविडू. संगम मध्ये स्थापना आणि आराविडू मध्ये त्याचा डिक्लाइन शेवट झालेला आपल्याला बघायला मिळतो. बघा, माजुली हे जगातील सर्वात मोठे नदी पात्रातील बेट रिव्हराईन पोर्ट कोणत्या शहरात आहेत? पहिलं गंगा, दुसरं सिंधू, तिसरं ब्रह्मपुत्रा, चौथं गोदावरी. तर ब्रह्मपुत्रा रिव्हरवर आपल्याला माजुली आयलंड आसाम मध्ये बघायला मिळते. माजुली बेट नदीवरील बेट ओळखलं जात आहे. आसाम राज्यामध्ये बघायला मिळते. ते ब्रह्मपुत्रा नदीवर असलेला आपल्याला बघायला मिळतं. हिराकूड हे जगातील सर्वात लांब धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 महानदी, दुसरं कृष्णा, तिसरं सतलज, चौथं दामोदर. तर महानदीवर हिराकूड हे सर्वात लांब धरण जे आहे का जगातलं ते आपल्याला बघायला मिळतं. आणि सर्वात उंच जर भारतातलं बघायला गेलं तर ते कोणतं? टेहरे, भागीरथी नदीवर उत्तराखंड मध्ये. हे महानदीवरील हिराकूड कुठे आहे? ओडिसामध्ये. आणि या महानदीचा उगम कुठून आहे? उगम छत्तीसगड, मग त्या छत्तीसगड मधनं पुढे वाहत ओडिसामध्ये जाते आणि तिथून बंगालच्या उपसागराला मिळते. BOB, बे ऑफ बेंगॉल, बंगालच्या उपसागराला महानदी आपल्याला मिळताना बघायला मिळते. खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? पर्याय क्रमांक 1 गंगा, दुसरं यमुना, तिसरं नर्मदा आणि चौथं कावेरी. अगदी साधं सरळ आहे, नर्मदा नदी. बघा हा भारत, इकडं अचानक अमरकंटक, मैकाल वगैरे तिकडून नर्मदा नदीच्या रिफ्ट व्हॅलीमध्ये मध्ये उगम होतोय. नर्मदा नदी अशी वाहत इकडे जाते. करेक्ट. आता पुढच्या नद्या बघा. कावेरी, ताल कावेरी इथून उगम बंगालच्या उपसागरामध्ये जाते. करेक्ट. त्यानंतर गंगा, अलकनंदा व भागीरथीचा संगम होतोय देवप्रयाग येथे, तिथून गंगा वाहते.
यमुनेत्री हिमनगातनं यमुना नदीचा उगम आहे, प्रयागराज इथे गंगामध्ये संगम होतोय आणि हे कुठे जातात ह्या दोघी नद्या? बंगालचा उपसागर. नर्मदा नदी कुठे जाते? इकडे अरबी समुद्र. नर्मदा नदी काय? पश्चिम वाहिनी. ह्या उर्वरित 3 नद्या ज्या आहेत त्या पूर्व वाहिन्या. प्रश्नाकडे वळूया आपण. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? दिहांग, झँगपो, जमुना आणि लोहित. तर पर्याय क्रमांक 2 यार्लुंग झँगपो या नावाने ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये ओळखली जाते. आता समजा भारत आणि नेपाळची सीमा आहे, तिबेटची सीमा आहे, या एरियामध्ये आपल्याला हे मानसरोवर जवळ राकस्थलाजवळ सिंगी खंबन या नावाने मग आपल्याला ब्रह्मपुत्रा यार्लुंग झँगपो नावाने उगम आहे आणि असा शार्प बेंड घेत आपल्याला ब्रह्मपुत्रा नदी भारतामध्ये येताना बघायला मिळते. भारतामध्ये आता ही बॉर्डर पकडून चला कंटिन्यू. भारतामध्ये जी एंट्री घेते का ती कुठे घेते? नामचा बारबा म्हणून ठिकाणी, जे की अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. पुढचे बघा, अरावली पर्वत सर्वोच्च शिखर कोणते आहे? गुरु शिखर, धूपगड, कळसुबाई की डोडाबेट्टा? गुरु शिखर हे अरावलीतील सर्वात उंच शिखर आहे. अरावली सर्वात जुने पर्वतांपैकी एक आहे जगभरातील. ड्रॅकन्सबर्ग आहेत, अजून त्याच्यानंतर मॅकेली, मॅन्झी यासारखे जे पर्वत जे आहेत, जे जुने अवसादी पर्वत म्हणून ओळखले जातात, त्याच्यापैकीच एक म्हणजे आपला पीक कॅम्ब्रियन युगामधले अरावली पर्वत आपल्याला बघायला मिळतात भारतामध्ये. त्या प्रेझेंट डे गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली पर्यंत त्याचा एक्सटेन्शन असलेलं बघायला मिळते. धूपगड कुठे? मध्य प्रदेशमध्ये. आणि हे सातपुडा मधील हायेस्ट. सातपुडा पर्वत रांगातील हायेस्ट धूपगड MP मध्ये, कळसुबाई महाराष्ट्र, सह्याद्रीमध्ये. त्याच्यानंतर डोडाबेट्टा हे आपल्याला पूर्वी घाटामध्ये बघायला मिळतं, तामिळनाडू. आणि हे सेकंड हायेस्ट पीक ऑफ साऊथ इंडिया असलेलं डोडाबेट्टा बघायला मिळतं. पुढचे बघा, लक्षद्वीप बेट कशापासून बनले आहे? ज्वालामुखी, उदासंचयन, प्रवाळ की भूखंडवन? तर प्रवाळ भित्तिका ज्या आहेत, कोरल रीफ्स ज्या आहेत, प्रवाळांच्या संचयनातनं आपल्याला लक्षद्वीप बेटांचा निर्मिती झालेली बघायला मिळते. आणि याच लक्षद्वीप बेटाच्या ऐवजी जर अंदमान आणि निकोबार जर असतं तर त्याचं उत्तर राहिलं असतं ज्वालामुखी. ठीक आहे. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? पर्याय क्रमांक 1 डोडाबेट्टा, दुसरं अनायमुडी, तिसरं कळसुबाई, चौथं महेंद्रगिरी. तर पर्याय क्रमांक 2 अनायमुडी केरळमध्ये आपल्याला बघायला मिळते, की जे पश्चिमी घाटाचा भाग आहे. डोडाबेट्टा जसं की आपण मागच्याच ह्याच्यात बघितलं, तामिळनाडूमध्ये सेकंड हायेस्ट पीक दक्षिण भारताचं आपल्याला बघायला मिळतं. कळसुबाई महाराष्ट्रामध्ये, महेंद्रगिरी आपल्याला ओडिसामध्ये बघायला मिळतं. प्रश्नाकडे वळूया. भारताच्या मध्यातून कोणते महत्वाचे अक्षवृत्त जाते? विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त की आर्क्टिक वृत्त? तर भारतातनं कर्कवृत्त जाताना आपल्याला बघायला मिळते. कोणत्या कोणत्या राज्यातनं जातं बघा ते बघूया. असं ते जाते. आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं राज्य बघा, इकडनं सुरुवात करू आपण. राजस्थान,
गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, त्यानंतर पश्चिम बंगाल, मिझोरम आणि त्रिपुरा पहिले. जर आपण त्याला वेस्ट टू ईस्ट जर घेतलं तर सिक्वेन्स मध्ये पहिलं येईल बघा राजस्थान, दुसरं गुजरात, तिसरं मध्य प्रदेश, चौथं छत्तीसगड, पाचवं झारखंड, सहावं पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम. असे टोटल किती? 8 राज्यातनं जाते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 72व्या वरिष्ठ राष्ट्रीय व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप 2026 चे यजमान शहर कोणते होते? वाराणसी उत्तर प्रदेश, इंदूर मध्य प्रदेश, जयपूर राजस्थान की पटना बिहार. तर पर्याय क्रमांक 4 पटना बिहार हे आपल्याला 72व्या वरिष्ठ राष्ट्रीय व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपचे यजमान आयोजक असलेले बघायला मिळतात. दुसरं बघा, तुलहस्ती टप्पा 2 जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर प्रस्थापित आहे? सिंधू, झेलम, चेनाब आणि रावी. तर हा चेनाब नदीवर प्रस्थापित असलेला आपल्याला बघायला मिळतं. आणि चेनाब कशाची? तर सिंधू नदीची उपनदी असलेली आपल्याला बघायला मिळते. समजा आता ही मुख्य सिंधू नदी आहे, त्या महत्वाच्या उपनद्या बघूया. सर्वात वरती झेलम, चंद्र आणि बागा कंडी या ठिकाणी एकत्र येतात आणि ती चेनाब बनते. सर्वात खाली सतलज, नंतर व्यास आणि रावी जी चेनाबला जाऊन मिळते. सतलज पुढे वाहते आणि ही चेनाब आणि रावीचा संगम मग पंचनद या ठिकाणी आपल्याला सिंधू नदीमध्ये मिळताना बघायला मिळतो. पुढे बघूया. डिसेंबर 2025 मध्ये ओडिशाच्या पहिल्या मुख्य महिला सचिव कोण झालं? अणु गर्ग, सावित्री सिन्हा, दुर्गा चावला, प्रीती सिंग. तर सावित्री सिन्हा हे त्याचं योग्य उत्तर आहे. उच्च मूल्यांच्या दुर्मिळ पृथ्वी चुंबकांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या योजनेचे नाव काय? पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय दुर्मिळ मृदा खनिज योजना, दुसरं सिंटर्ड दुर्मिळ मृदा स्थायी चुंबकाच्या उत्पादनास प्रोत्साहन देणारी योजना, आत्मनिर्भर दुर्मिळ मृदा उपक्रम, सामरिक चुंबक उत्पादन योजना. तर पर्याय क्रमांक 2 सिंटर्ड दुर्मिळ मृदा स्थायी चुंबकांच्या उत्पादनास प्रोत्साहन देणारी योजना हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर अशा रीतीने आपण आपले आजचे अतिसंभाव्य प्रश्न जे आहेत बॉम्बे हायकोर्ट पदभरतीचे ते इथे संपवलेले आहेत. जे विद्यार्थी जुने आहेत त्यांनी नक्कीच टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला असावं. त्यांना माहिती की PDF जी आहे आजच्या लेक्चरची तुम्हाला ती टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे सर्व विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट. आणि मागे झालेल्या पण तुम्हाला त्या चॅनलवर मिळून जातील. त्याचबरोबर आता पेपर जवळ आल्यावर आपण अभ्यासासोबतच प्रश्नपत्रिकांचा जेवढा जास्त सराव होईल तो आपण करणं फार महत्त्वाचं ठरेल. तर त्या अनुषंगाने आपल्याला 20 टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेले आहे की ज्यामध्ये GK GS असेल, त्याचबरोबर कम्प्युटरचे प्रश्न असतील, मॅथ रिझनिंगच्या प्रश्नांचा सराव आणि मोस्ट इम्पॉर्टंट इंग्लिश आणि मराठी ग्रामरचा सराव, तुमचा एकंदरीत प्रश्नपत्रिकेचा जो सराव आहे तो 20 टेस्टच्या माध्यमातून सॉल्व्ह करून घेतला जाणार आहे. त्याची फीस राहणार आहे मात्र 75 रुपये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकताय त्या सिरीज परचेस करण्यासाठी. त्याचबरोबर जे क्लर्क ह्या पदासाठी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांना सर्वांना माहिती की पेपरमध्ये संगणकावर आधारित 10 कंपल्सरी प्रश्न आपल्याला आहेत. तर त्याचा सराव करण्यासाठी किंवा त्याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याबद्दल समस्या आहेत, मग त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक संगणकावर आधारित बॅच लॉन्च केलेली आहे की ज्यामध्ये लेक्चर्सच्या माध्यमातून बेसिक अंडरस्टँडिंग जी आहे संगणकाबद्दल ती आपण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना करून देणार आहोत. त्याचबरोबर काही PYQ आणि इतर काही जे प्रश्न आहेत संगणकावर आधारित त्यांचा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण सराव त्याचा करून घेणार आहोत की जेणेकरून ती जी 10 प्रश्न आहेत ते तुमची योग्यरित्या तुम्हाला हँडल करता यायला हवी आणि ती बरोबर यायला हवी.
याची फीस जर बघायला गेली तर मात्र 49 रुपये या माफक दरामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध होणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे की जिथे तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता. मग तुम्हाला टेस्ट सिरीज परचेस करायची असो किंवा बॅच परचेस करायची असो ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स पण मिळत राहतील आणि ही जी PDF आहे आणि त्याच्या अगोदरच्या ज्या काही आपल्या PDF झाल्या त्या तुम्हाला तिथे फ्री ऑफ कॉस्ट सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. तर तुम्ही तिथून ते नक्कीच घ्या. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यासोबतच कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे बघा. तुमच्या ज्या काही बॉम्बे हायकोर्ट पदभरती संबंधित किंवा इतर सरळ सेवेसंबंधित ज्या काही शंका असतील तर त्या तुम्ही तिथे विचारू शकताय. थांबूया आपण इथे आणि भेटूया आपल्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.